नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण पाहणार आहोत मराठी अभ्यासपत्रिका क्रमांक 4 मधील पहिला घटक जो आहे मराठी भाषेची सुरुवात व महानुभावीय वाङ्मय. या घटकामधील पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं होतं महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती कशी झाली. या संदर्भात अभ्यासकांची विविध मतमतांतर अभ्यासली होती. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी भाषा उत्पत्ती काल कधीचा आहे, मराठी भाषेची उत्पत्ती कधी झाली. या संदर्भामध्ये अनेक मतमतांतर आहेत, किंबहुना अनेक पुराव्यांच्या आधारे अभ्यासकांनी आपली मतं मांडलेली आहेत. आपण पाहिलं की महाराष्ट्र हे नाव जे आहे ते फार प्राचीन आहे, फार पुरातन आहे असं आपण मानतो. तेव्हा महाराष्ट्र हे जर नाम फार पुरातन असेल तर महाराष्ट्र या राज्यामध्ये किंवा या प्रदेशामध्ये बोलली जाणारी मराठी भाषा ही सुद्धा तेवढीच प्राचीन असायला हवी. मराठी भाषेचा उत्पत्ती काल आपणास शके 934 ते साधारणतः इसवी सन म्हणजेच इसवी सन 1012 पर्यंत नेता येतो. आजच्या अभ्यासानुसार किंवा अभ्यासकांच्या मतानुसार 10व्या शतकामध्ये आपल्याला मराठी भाषा स्थिर झालेली दिसते किंवा उगमही दिसतो. साहित्याची निर्मिती 10व्या शतकात झाली होती असं आपल्याला मानता येतं. आणि हे सगळं मांडत असताना आपण आधार जो घेतो तो ऐतिहासिक साधनांचा घेतो. याच्यामध्ये शिलालेख, ताम्रपट, ग्रंथ यांच्या साहाय्यानं उत्पत्ती शोधण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्याला शिलालेख, ताम्रपट, ग्रंथ जे प्राचीन ग्रंथ वगैरे आहेत यांची उपयुक्तता आता समजू लागते की त्यांच्यामुळे आपल्या मराठी भाषेची सुरुवात कधी झाली किंवा मराठी भाषेमध्ये प्राचीन ग्रंथ कोणते होते, लेखन कशा स्वरूपात झालं याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांच्यामुळेच होऊ शकतो. या अनुषंगाने उपलब्ध साहित्याच्या उपलब्ध माहितीच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की शके 602 मध्ये जो ताम्रपट मिळाला, या ताम्रपटामध्ये आपल्याला साम्राज्य, 50, पृथ्वी असे काही शब्द आढळले. म्हणजे काही शब्द हे असे आहेत की जे मराठी शब्द आहेत. ताम्रपटामध्ये अनेक इतर शब्द असतील, परंतु साम्राज्य, 50, पृथ्वी अशा प्रकारचे मराठी शब्द आपल्याला शके 602 म्हणजे इसवी सन 680 मध्ये मिळाले. विद्यार्थी मित्रो, शके आणि इसवी सन मधला जो फरक आहे तो फरक कसा असतो हे समजून घ्या. शकेमध्ये 78 मिळवले की आपल्याला इसवी सन मिळतो. म्हणजे शके 602 याच्यामध्ये 78 मिळवले की 602 अधिक 78 बरोबर 680. म्हणजे इसवी सन 680 मध्ये मिळालेल्या ताम्रपटामध्ये आपल्याला पहिल्यांदा काही शब्द असे दिसतात. त्यानंतर शके 609 मध्ये चिकुर्डे या गावी सापडलेला जो ताम्रपट जो आहे, या ताम्रपटामध्ये सुद्धा असेच शब्द आहेत. आचलित, करवून, करीत असे काही शब्द आहेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये 602 नंतरच्या काळामध्ये हा एक महत्त्वाचा ताम्रपट आहे चिकुर्डे या गावी सापडलेला. त्यानंतर 699 मध्ये तालुक्याचा शिलालेख, तालुका या ठिकाणी सापडलेला शिलालेख आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सुंक्त, बादावी, हित असे काही मराठी शब्द आहेत. मोजके शब्द आहेत, परंतु हे त्यावेळेचे त्या बोलीभाषेतले हे मराठी शब्द आहेत. त्यानंतर शके 1012 मध्ये अक्षी या ठिकाणी शिलालेख सापडला. शिलालेख म्हणजे दगडावर कोरलेली माहिती. तर या अक्षीच्या शिलालेखामध्ये एक मराठी वाक्य आहे, पण ते मिश्र स्वरूपात आहे, पूर्ण मराठी असं नाही. पूर्ण मराठी वाक्य जे आहे ते इसवी सन 1116 म्हणजे शके 1038 मध्ये सापडला. श्रवण बेळगोळ या ठिकाणचा जो शिलालेख जो आहे, या शिलालेखामध्ये वाक्य एक आहे, हे मराठीमधलं पहिलं वाक्य म्हणतो आपण. श्री चाऊंडराये करवईले हे मराठीमधलं पहिलं वाक्य आहे. लिखित पुराव्यांच्या आधारे आजपर्यंत आपण श्री चाऊंडराये करवईले, श्री गंगराजे सुताले करविले हे त्या श्रवण बेळगोळच्या शिलालेखावरचे वाक्य जे आहेत त्यातला श्री चाऊंडराजे करविले हे मराठीमधलं पहिलं वाक्य आहे.
तुमच्या असं लक्षात येईल की आपला जो प्रवास आहे मराठी भाषेचा लिखित स्वरूपात दिसणारा जो आहे, त्यापूर्वी माणसं बोलत होती, मराठी भाषा बोलली जात होती, व्यवहार होत होता. परंतु लिपिबद्ध होऊन लिखित माध्यमामध्ये यायला काही काळ जातो. आज बोलायला लागलो आणि आपण लगेच उद्या लिहायला लागलो असं झालं नाहीये. आपल्याला भाषा प्राप्त झाल्यानंतर, भाषा आल्यानंतर कितीतरी वर्षांनी आपण ती बोलायला लागलो, आपण ती लिहायला लागलो. म्हणजे भाषा येणं, भाषा बोलणं हा वेगळा भाग, आणि त्यानंतर भाषेला लिपी प्राप्त होऊन ते प्रत्यक्षात लेखन होणं हा वेगळा भाग. त्यामुळे लेखनाचा कालावधी हा खूप नंतरचा असू शकतो. तेव्हा 6व्या किंवा 7व्या शतकामध्ये आपल्याला भाषा सुरू झाली असं म्हणतो, किंवा काही शब्द दिसतात, याचा अर्थ हे लिखित रूपात येतात. त्याचा अर्थ असा होतो की 7व्या शतकाच्या अगोदर सुद्धा आपल्याला मराठी भाषा बोलली जात होती असं आपल्याला मानता येईल. अचानकपणे 1038 किंवा इसवी सन 1116 पहिलं वाक्य लिहिलं गेलं नाहीये. तर भाषेमध्ये लिपीचे लिखित संस्कार होत 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 आपल्याकडे कुठे आलं, ते वाक्यापर्यंत आलं. पुढे मग पुढच्या काळामध्ये आपल्याला मराठी भाषा जी आहे ती 10व्या शतकामध्ये, म्हणजे आता 1038 हा जो कालखंड जो आहे तो 10व्या-11व्या शतकाचा जो आहे तो, तर या शतकामध्येच रूढ होत गेली मराठी भाषा, आणि 11व्या शतकामध्ये ग्रंथ रूपामध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे शके 1109 किंवा 10 आपल्याला मराठीमधला पहिला ग्रंथ आपण विवेक सिंधू दिसतो. याचा अर्थ की 10व्या शतकामध्ये मराठी भाषा रूढ झाली होती, चांगली लोकांच्या मुखामध्ये होती, लेखन हे होत होतं, आणि 11व्या शतकामध्ये तिला ग्रंथरूप प्राप्त झालं. मराठी भाषेचे काही पुरावे जे आहेत ते पुरावे पाहत असताना इसवी सन 1128 गुजरातमधील यशचंद्र पंडित नावाचा जो लेखक आहे त्यानं ग्रंथ लिहिला होता, राजमती प्रबोध नावाचा. गुजरातमधील यशचंद्र पंडिताच्या राजमती प्रबोध या संस्कृत नाटकामध्ये महाराष्ट्रीय स्त्रीचं वर्णन केलेलं आहे. आणि हे महाराष्ट्रीय स्त्रीचं वर्णन हे गुजराती लेखकानं केलेलं असताना ते मराठी भाषेमध्ये आले. हे संस्कृत नाटक जे आहे, म्हणजे बाकीचं नाटक सगळं संस्कृत आहे, पण महाराष्ट्रीय स्त्रीचं वर्णन मात्र मराठी भाषेमध्ये आलेलं आहे. हा एक मराठी भाषेच्या लेखनाचा एक पुरावा आहे. इसवी सन 1051 अभिलषितार्थ चिंतामणी हा जो संस्कृत ग्रंथ जो आहे, अभिलषितार्थ चिंतामणी, या संस्कृत ग्रंथामध्ये संगीतामधल्या रागतालांची माहिती दिलेली आहे. म्हणजे अभिलषितार्थ चिंतामणी हा ग्रंथ संगीताबद्दल माहिती देणारा ग्रंथ आहे. रागतालांची माहिती त्याच्यामध्ये आहे, आणि याच्यामध्ये काही पद, म्हणजे आपण वाक्यापासून पुढे काही महाराष्ट्र स्त्रीचं वर्णन केलं, काही 4 वाक्यामध्ये असेल, तर काही पदे म्हणजे काही रचना, काही कविता या ग्रंथामध्ये मराठीमध्ये आलेल्या आहेत असं मानलं जातं. असं आहे, हा पुरावा आहे इसवी सन 1051. त्यानंतर इसवी सन मागे पुढे थोडं झालं असेल, इसवी सन 1129 एक आपल्याला पुरावा मिळतो. तो म्हणजे सोमेश्वर नावाचा राजा जो होता त्यानं मानुसल्लास नावाचा ग्रंथ लिहिला. इसवी सन 1129 सोमेश्वर राजानं मानुसल्लास हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात सुद्धा मगाशी म्हटलं तसं अभिलषितार्थ चिंतामणी या ग्रंथाप्रमाणेच याही ग्रंथामध्ये काही मराठी पदे आलेले आहेत. इसवी सन 1157 पळसदेव येथे एक शिलालेख सापडला. या शिलालेखामध्ये सुद्धा काही मराठी शब्द आलेले आहेत. सरडेश्वराच्या देवळावरती हा कोरलेला शिलालेख आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला मराठी शब्द आलेले दिसतात. पाटण येथील एक शिलालेख आहे इसवी सन 1206 हा चांगदेवानं खोदलेला आहे असं मानलं जातं. 1206, आणि याच्यामध्ये सुद्धा मराठी क्रियापदाची रूपं आलेली आहेत. म्हणजे सुरुवातीला आपण करीत, करवीत वगैरे म्हणतो, त्या प्रकारची मराठी क्रियादर्शक शब्द जे आहेत ते क्रियापदाची रूपं आलेली आहेत. आणखीन एक शिलालेख महत्त्वाचा, तो म्हणजे आंबेजोगाईचा शिलालेख. हा इसवी सन 1239 आहे. नेवासे येथील, म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी कथन केली त्या ठिकाणचं नेवासे येथील हेमाडपंथी देवळाच्या दगडावर लिहिलेल्या या लेखामध्ये भाषेचा प्रभाव तर संस्कृत आहे, पण भाषा संस्कृत मराठी अशी आहे. म्हणजे
पूर्ण संस्कृत नाही आणि पूर्ण मराठी नाही आहे, पण संस्कृत मराठी अशा प्रकारची भाषा इथे दिसते. हेमाडपंथी ही एक देऊळ बांधण्याची पद्धती हेमाड पंडित नावाच्या रामदेवराय यादवाच्या दरबारी असणाऱ्या एक विद्वानानं चुन्याचा वापर करून बांधकामं करता येतात हे दाखवून दिलं आणि महाराष्ट्रामध्ये हेमाड पंडिताच्या पद्धतीनं अनेक मंदिरं बांधली गेली. त्या मंदिरांना पण हेमाडपंथी मंदिर असं म्हणतो किंवा हेमाडपंथी बांधकाम पद्धती असं म्हणतो. अत्यंत पक्क बांधकाम म्हणजे आपल्या महालक्ष्मीचं मंदिर कोल्हापूरचं असेल किंवा पंढरपूरच्या विठोबाचं मंदिर जे असेल की ज्या मोठमोठ्या शिला वापरल्यात, दगड वापरल्यात आणि सिमेंट वगैरे असा न वापर करता चुन्याचा वापर करून ही बांधकामं केली आहेत. ही अत्यंत मजबूत असणारी अशी बांधकामं आणि एक विशिष्ट पद्धती त्या बांधकामाची, त्यामुळे हेमाडपंथी प्रकारचे मंदिर त्यांना म्हणतो. तर या अंबेजोगाईच्या शिलालेखामध्ये आपल्याला मराठी आहे पण भाषा संस्कृत मराठी अशा वळणाची पाहायला मिळते. त्यानंतर पंढरपूरचा एक शिलालेख आहे इसवी सन 1233 मध्ये, यालाच आपण 84चा शिलालेख असं मानतो. पंढरपूरच्या शिलालेखाचं दुसरं नाव 84चा शिलालेख. या शिलालेखामध्ये सुद्धा अनेक शब्द मराठी वळणाचे आहेत, म्हणजे मराठी भाषा आहे असं वाटणारे असे अनेक शब्द आहेत याच्यामध्ये. हा एक शिलालेख महत्त्वाचा. विद्यार्थी मित्र, एक शब्द लक्षात ठेवा, शिलालेखांना आपण अक्षर वाङ्मय असं म्हणतो. शिलालेख जे आहेत ते शिलालेखांना अक्षर वाङ्मय असं म्हणतो. तुम्ही जेव्हा एखादी स्पर्धा परीक्षा द्याल किंवा सेटनेटच्या परीक्षा द्याल तेव्हा अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो की अक्षर वाङ्मय म्हणजे काय. तर अक्षर वाङ्मय म्हणजे काय, तर अक्षर म्हणजे जे नष्ट होत नाही ते. क्षर म्हणजे क्षय म्हणतो, नाश होणारे, म्हणजे अक्षर जे आहे म्हणजे क्षर होत नाहीये, म्हणजे अक्षर आहे जे कधीच संपत नाहीये अशा प्रकारचं साहित्य. म्हणून शिलालेख हे किती वर्षापूर्वींचे आहेत पण अजूनही ते आहेत. आता काही झिजतात वगैरे, परंतु याच्यामुळेच आपल्याला आपल्या इतिहासाचा, आपल्या संस्कृतीचा म्हणजे उगम कळतो, माहिती मिळते. तर म्हणून शिलालेखांना आपल्याला अक्षर वाङ्मय असं म्हटलं जातं, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर आपण बघतो आहोत की या 1233च्या काळामध्ये अनेक शब्द मराठी वळणाचे आहेत. 12व्या शतकातच हळूहळू पुढे असं दिसेल की आपल्याला मराठी भाषेतून ग्रंथ लिहिले गेले. आपल्याला उपलब्ध असणारा जो ग्रंथ जो आहे तो विवेक सिंधू आहे. मुकुंदराजांनी 12व्या शतकामध्ये हा ग्रंथ लिहिला आणि मराठीमधला हा पहिला ग्रंथ मानला तो, त्याला आद्य ग्रंथ म्हणतो आपण. आता एक लक्षात घेणं गरजेचं आहे, म्हणजे 12व्या शतकामध्ये आपण शिलालेख, ताम्रपट किंवा अशा प्रकारच्या माध्यमांच्या मध्ये काही शब्द मराठी येताना दिसतात. श्रवणबेळगोळच्या एखाद्या शिलालेखावरती एखादं वाक्य येतं आणि एकदमच 5-50 वर्षामध्ये केवळ अत्यंत सुंदर कलात्मक पद्धतीचा, सौंदर्यपूर्ण काव्यमय भाषा आणि ज्याला अलंकारिकता ज्याला आहे आणि अशा प्रकारची भाषा जी ज्या ग्रंथाला आहे तो अचानक कधी निर्माण होऊ शकतो का, तर याविषयी आपल्याला शंका येते. म्हणजे एखादी कलाकृती घडायला कितीतरी काळ जावा लागतो. तर 12व्या शतकामध्ये ग्रंथरूपात आलेला विवेक सिंधू हा जो ग्रंथ आपण मुकुंदरायांचाही पहिला ग्रंथ आणि मराठीतला पहिला ग्रंथ मानतो आपण, पण याच्याही अगोदर ग्रंथ निर्मिती झाली असावी, नक्की असावी, परंतु त्याचे पुरावे उपलब्ध नाही आहेत. आपल्यावरती आक्रमणं भरपूर झाली, काळाच्या ओघामध्ये आपण ते काही निघून गेले असतील, ते जतन झाले नसतील, अनेक कारणांनी यापूर्वीचे ग्रंथ काही रचना नक्कीच झाल्या असतील पण त्या आज उपलब्ध नाहीत. आणि त्यामुळे आपल्याला उपलब्ध माहितीच्या आधारे उपलब्ध माहिती जी आहे त्याच्या आधारे आपल्याला असं म्हणू शकतो की मुकुंदराज यांचा ग्रंथ जो आहे विवेक सिंधू हा मराठीमधला पहिला ग्रंथ आहे. मराठी भाषेच्या काळातच हे अत्यंत मौल्यवान असणारा ग्रंथ आहे. आपण या ग्रंथाची माहिती पुढच्या भागामध्ये घेणार आहोत, कारण का आपण अभ्यास करत असताना एक टप्प्याने अभ्यास करतो. मराठी भाषेची सुरुवात आता कशी झाली की मराठी भाषेमध्ये कशा प्रकारे लेखन होत गेलं हे आपण पाहतोय. तर ही माहिती आहे मराठी भाषेच्या उत्पत्ती कालाची, मराठी भाषा कशी उत्पन्न होत गेली. आज आपल्याला दिसतं की मराठी भाषेची उत्पत्ती कधी आहे. महाराष्ट्र शासनानं
ज्या मराठी माणसांचा आग्रह आहे की मराठीला संस्कृत, तमिळ या भाषांच्या प्रमाणे आम्हाला अभिजात दर्जा मिळावा, अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणजे सर्वात जुनी भाषा संस्कृतच्या बरोबरीची किंवा तमिळच्या बरोबरीची आहे असा दर्जा मिळावा. अजून तो अद्याप आपल्याला मिळालेला नाही आहे. त्यासाठी पुरावे देतोय आपण, आणि हे पुरावे देत असताना आत्ता जो सादर केलेला जो अहवाल आहे त्याच्यामध्ये गाथा सप्तशती हा ग्रंथ हा मराठीमधला पहिला ग्रंथ आहे असं अभ्यासकांनी मांडलेला आहे. परंतु जेव्हा हा पुरावा मान्य केला जाईल, हा अहवाल मान्य होईल आणि आपला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, तेव्हा नक्कीच आपण मराठीमधला पहिला ग्रंथ म्हणून गाथा सप्तशती या ग्रंथाचा उल्लेख करू शकू. तोपर्यंत तरी आपल्याला विवेक सिंधू हाच मराठीमधला उपलब्ध साधनांच्या आधारे, उपलब्ध माहितीच्या आधारे मराठीमधला पहिला ग्रंथ मानला जातो आणि पहिले लेखक म्हणून मुकुंदराज आद्य कवी. आज आपण पहिला मराठी भाषेचा उत्पत्ती काल. या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मराठी भाषेतील आद्य ग्रंथ विवेक सिंधू. विवेक सिंधू या ग्रंथामध्ये जे विचार आलेत ते आपण सविस्तर अभ्यासणार आहोत पुढील भागामध्ये. धन्यवाद.